नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आदिवासी विकास विभागाच्या कळवण प्रकल्पांतर्गत सुरगाणा तालुक्यातील अंबुपाडा बेडसे येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने संस्थेतील 2 महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केल्याने त्याच्यावर बारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक येथील निवासस्थानाहून मुख्याध्यापकास ताब्यात घेण्यात आले. याचा आश्रमशाळेच्या महिला अधीक्षकाने नाशिकमधील म्हसरूळ पोलीस ठाण्यात या मुख्याध्यापकाविरोधातही अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केल्याचं समजतंय. सुरगाणा तालुक्याच्या पश्चिम भागातील अंबुपाडा बेडसे येथे आदिवासी विकास विभागाची शासकीय आश्रमशाळा या ठिकाणी गेल्या 2 वर्षांपासून मुख्याध्यापक म्हणून माणिक पंडित बच्छाव वय वर्ष 56 हा राहणार वेगराज बेकरी जवळ पेठ रोड नाशिक, मूळ राहणार सोनजी टाकळी तालुका मालेगाव यांची आसरबारी तालुका पेठ येथून बढतीवर बदली झाली होती. या आश्रमशाळेत बदली झाल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाचे 2 ते 3 महिन्यांमध्ये वर्तन बदलले. संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळेस फोन करणे, त्यांच्या निवासस्थानाचा दरवाजा वाजवणे अशी कृती त्याच्या हातातून घडत होती. यासह दवाखान्याच्या रूममध्ये महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील कृत्य करण्याच्या उद्देशाने शारीरिक झटापट करण्याचा प्रयत्न अनेक वेळेस केला. याबाबत महिला कर्मचाऱ्यांसह इतर शिक्षकांनीही मुख्याध्यापक माणिक पंडित बच्छाव यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुख्याध्यापक या पदाचा वापर करत त्याने कामावरून काढून टाकेल, इतर कामात बेजबाबदारपणा केल्याचं कागदोपत्री दाखवेल अशी धमकी देऊन हा प्रकार वारंवार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारास कंटाळून संबंधित 2 महिला कर्मचाऱ्यांनी बुधवार दिनांक 5 मार्च रोजी सकाळी बारे पोलीस ठाण्यात स्वतः येऊन मुख्याध्यापकाच्या विरोधात फिर्याद दिली. यावेळी मुख्याध्यापक बच्छाव याच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत बारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. रात्रीच्या वेळी मद्यपान करून वसतिगृहातील मुलींना त्रास देणे अथवा रोजंदारी महिलांशी बेशिस्त वागणूक मुख्याध्यापक करत आहे. या प्रकाराबाबत एका महिला कर्मचाऱ्याने प्रकल्प कार्यालयात तक्रार अर्ज केला होता. मात्र 6 दिवस याबाबत काहीही कारवाई झाली नव्हती. संबंधित महिला कर्मचाऱ्याने सोमवारी पुन्हा कळवण प्रकल्प कार्यालयात जात अधिकाऱ्यांची भेट घेत व्यथा सांगितली आहे. याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मुख्याध्यापकाच्या वर्तनाबाबत कल्पना दिलेली होती. यामुळे प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांनी समिती गठीत करून चौकशीसाठी अंबुपाडा बेडसे येथे मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी पाठवले. समितीने दिवसभर संबंधित महिला, इतर शिक्षक व विद्यार्थ्यांशी चर्चा करून अहवाल तयार केलाय. हा अहवाल प्रकल्प अधिकारी यांच्याकडे बुधवारी सादर करण्यात आला. या अहवालानुसार योग्य ती प्रशासकीय कारवाई मुख्याध्यापक बच्छाव यांच्यावर करण्यात येणार आहे. या समितीत वरिष्ठ निरीक्षक मंगला देवरे, माध्यमिक शिक्षिका अनिता मराठे, गृहपाल मनीषा कांबळे, कनिष्ठ लिपिक धनंजय खेरण यांचा समावेश आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बाबुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.